नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून एकात्मिक बालविकास विभाग गडचिरोली येथे अंगणवाडी भरती सुरू झाले. जाहिरातमध्ये कोणत्या गावाला किती जागा आहेत आणि नियम काय आहेत आणि कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करायचं हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. एकात्मिक बालविकास विभाग गडचिरोली सेविका आणि मदतनीस पदासाठी ही भरती सुरू झाली आहे. आता सेविका आणि मदतनीस पदासाठी अर्ज कसे करायचं, शेवटची डेट काय असेल आणि कोणकोणते कागदपत्रे अर्जासोबत जोडायचे ते आपल्याला सविस्तर बघायचं आहे. व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू. तर बघा या ठिकाणी तुम्हाला हे पत्र दिसत असेल. एकात्मिक बालविकास विभाग सेवा योजना गडचिरोली, दिनांक 5/2/2025 हे जाहिरात करण्यात आले. या जाहिरातमध्ये विषय काय देण्यात आले, अंगणवाडी मदतनीस पदभरतीची संबंधित जाहिरातीस प्रसिद्ध देण्याबाबत हे पत्र आहेत. आता हे जाहिरात देण्यासाठी पत्र करण्यात आले आणि कोणत्या गावासाठी तर बघा वेगवेगळ्या तालुक्याचं असेल त्या ठिकाणी जिल्ह्याचं हे पत्र काढण्यात आले महिला बालविकास विभागाकडून आणि प्रत्येक तालुक्यामध्ये आता जाहिरात येणार आहेत. तर 5/2/2025 हे जिल्ह्याचं आहे. तर आपल्याला कोणत्या गावाला आणि कोणत्या तालुक्याला किती जागा आहेत ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. व्हिडिओला स्किप करू नका आणि जास्तीत जास्त शेअर करा. बघा महोदय, उपरोक्त विषयानं अनुषंगाने या प्रकल्पातील जाहिरातामध्ये दर्शविल्याप्रमाणे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची रिक्त पदे भरवायची असून त्या संबंधाने काढण्यात आलेल्या जाहिरातास आपल्या स्तरावर गाव मुनारी प्रसिद्ध माध्यमाद्वारे प्रसिद्ध करण्यात यावी व जाहिरातीस प्रसिद्ध दिल्याबाबतचा अहवाल या कार्यालयास सादर करण्यात यावा ही विनंती. तर बघा हे पत्र आहे. प्रत्येक तालुक्यासाठी हे आता जाहिरात करण्यासाठी हे पत्र काढण्यात आले आणि जाहिरात काढल्यानंतर ते अहवाल कार्यालयात सादर करावा असं या पत्रामध्ये म्हटलं आहे. प्रतिलिपी आहे. बालविकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास प्रकल्प गडचिरोली यांचं सिग्नेचर आहे या ठिकाणी. तर बघा प्रति मुख्य कार्याधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांना माहितीस सविनय सादर. दुसरा आहे महिला बालविकास विभाग अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांना माहितीस सविनय सादर. आणि तिसरा आहे गट विकास अधिकारी पंचायत समिती गडचिरोली यांना माहितीस सविनय सादर. एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय गडचिरोलीचे नोटीस बोर्डवर प्रसिद्धीसाठी लावण्यात आले आहे. तर बघा जाहीरनामा आपल्याला जिल्हा परिषद गडचिरोली एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प गडचिरोली अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस पदभरती 2025 ही जाहिरात आहे. 5/2/2025 ही जाहिरात करण्यात आली. महिला बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक 2022 6 दिनांक 2 जानेवारी 2023 तसेच महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक 2022 6 दिनांक 27 फरवरी 2024 या व महिला व बालविकास विभाग शासन निर्णय क्रमांक 6 दिनांक 30 जानेवारी 2025 नवे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प गडचिरोली अंतर्गत पुढील रिक्त पदाकरिता जाहिरातामधील नमूद अटी व शर्तीच्या पूर्तता करणाऱ्या उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने दिनांक 18 फरवरी 2025 पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत. तर बघा जे GR काढण्यात आलं होतं 2022 नुसार आणि 2023 नुसार आणि 2024 नुसार आणि 2025 नुसार जे GR काढण्यात आलं होतं त्या GR नुसार ही भरती केली जाणार आहेत. शेवटची तारीख काय असेल 18 फरवरी 2025 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता ऑफलाईन पद्धतीने. आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं ऑफलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं, तो व्हिडिओ
त्या व्हिडिओची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली, तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. आता या ठिकाणी बघा अंगणवाडी निहाय बऱ्याचशा पदाची तपशील आहे. अंगणवाडीचे नाव, ग्रामपंचायतचं नाव, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस. बघा या ठिकाणी अंगणवाडी सेविकाचं पद असेल आणि मदतनीसचं पद असेल. तर आपल्याला बघा पहिला आहे सुईमारा 629 सावेला सेविका पद 1 आहे आणि मदतनीस पद 1 आहे. बघा शेरा नव्याने निर्माण झालेले पद प्रथम जाहिरात. तर बघा नव्याने निर्माण झालेले प्रथम जाहिरात असेल. दुसरा आहे पेकिन कसा 630 मारोडा सेविका पद 1 आहे, मदतनीस पद 1 आहे. तिसरा आहे गजन मुंडा. असं भरपूर दिले बघा. आता हे तुम्हाला जाहिरात जर हवी असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही बघू शकतात. तर या ठिकाणी भरपूर देण्यात आले. देवापूर, राजोली, सावेला, जमगाव, मारोडा, आंबेशिवनी, कोटगल. आता या ठिकाणी बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे, थेट नियुक्ती झाल्याने. बघा थेट नियुक्ती झाल्याने इथे काय म्हटलं आहे, तर हे मदतनीस पदासाठी हे थेट नियुक्ती झालेल्या आहेत. आता नियम व अटी काय असेल, व्हिडिओला स्किप करू नका. मानधन शासनाने ठरवून दिलेल्या निष्कर्षानुसार मानधन देय राहील. पात्रता आहे स्थानिक रहिवासी, ग्रामीण आणि आदिवासी प्रकल्पातील अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदावर फक्त त्या गावातील ग्रामपंचायत नव्हे तर महसुली गाव. बघा या ठिकाणी लक्ष द्यायचं. काय म्हटलं आहे, ग्रामपंचायत नव्हे तर महसुली गाव. महसुली गाव म्हणजे तुमचं 7-8 पाड्याचं तुमचं एक ग्रामपंचायत असेल ते महसुली गाव असतं. ते सर्व त्या ठिकाणी ॲप्लिकेशन अप्लाय करू शकता. वाडी, वस्ती, पाडे यासह व नागरी प्रकल्पाच्या बाबतीत त्या नगरपालिका, नगरपंचायतमधील रहिवासी व जर एखादी महानगरपालिकेमध्ये एकापेक्षा जास्त प्रकल्प असल्यास, बघा एखाद्या महानगरपालिकेमध्ये एकापेक्षा जास्त प्रकल्प असल्यास त्या प्रकल्पाचे नागरी क्षेत्रातील रहिवासी असतील त्यांना स्थानिक समजावे. वयोमर्यादा काय असेल, बघा भरपूर ताईंनी असं कमेंट करून विचारते की वयोमर्यादा काय आहेत. तर वयोमर्यादा बघा, किमान वयोमर्यादा 18 वर्षे पूर्ण व कमाल वयोमर्यादा 35 वर्षे राहील. व विधवा असेल तर उदाहरणार्थ विधवा महिलांसाठी वयोमर्यादा काय असेल 40 वर्षे अशी राहील. अर्ज करण्याचे अंतिम दिनांकास असणारे उमेदवारांचे वय ग्राह्य धरण्यात येईल. शैक्षणिक पात्रता, आता नवीन ज्यानुसार शैक्षणिक पात्रता काय असेल या भरतीसाठी, तर बघा शैक्षणिक पात्रता आहे अंगणवाडी सेविका तसे मिनी अंगणवाडी सेविका पदाकरिता व मदतनीस पदाकरिता किमान 12वी उत्तीर्ण असणे गरजेचं आहे. तर बघा शैक्षणिक पात्रता आता सेविका अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या पदासाठी तुम्हाला आता शैक्षणिक पात्रता काय लागेल, तर शैक्षणिक पात्रता आहे बघा शैक्षणिक पात्रता 12वी उत्तीर्ण गरजेचं आहे. आता तुमचं 12वी पास असेल तुम्ही तेव्हाच तुम्ही या पदासाठी पात्र असाल. राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास सक्षम असणे आवश्यकता आहे अशी किमान शैक्षणिक पात्रता आवश्यकता राहील. चौथा मुद्दा भाषेचे ज्ञान, मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यकता आहे. ज्या अंगणवाडीचे पद भरवायचं आहे त्या अंगणवाडीमधील 50%हून अधिक मुले मराठी भाषेव्यतिरिक्त इतर भाषा बोलत असतील अशा इतर भाषेचे ज्ञान देखील उमेदवारांना असणे आवश्यकता आहे. प्राधान्य कोणाला असेल, तर बघा प्राधान्य कोणाला असेल सुरुवातीमध्ये, विधवा व अनाथ मुली गुणवत्ता यादी करतेवेळी अतिरिक्त गुण 10 गुण दिले जातील. तर बघा विधवा व अनाथ मुली असेल तर त्यांना अतिरिक्त गुण किती 10 गुण दिले जातील आणि त्यांचं प्राधान्य असेल. दुसरा आहे मागासवर्गीय उमेदवार व जर अनुसूचित जाती जमाती व प्रवर्गातील असेल तर अतिरिक्त 5 गुण आणि विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग किंवा इतर मागासवर्गीय प्रवर्गातील असेल तर अतिरिक्त गुण 3 गुण दिले जातील. 6वा आहे लहान कुटुंब, अंगणवाडी पद भरतीकरिता उमेदवारास लहान कुटुंबाची अट खालीलप्रमाणे लागू राहील. लहान कुटुंबाची याचा अर्थ उमेदवारास जास्तीत जास्त 2 हयात अपत्य असणे पात्र आहे.
3 असेल तर तुम्ही या ठिकाणी तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट होऊ शकतो. उमेदवाराला 2 हयात अपत्यापेक्षा दत्तक दिलेल्या अपत्यासह अधिक अपत्य असल्यास उमेदवारास नियुक्तीसाठी पात्र ठरणार नाही. जर सदर बाब नियुक्तीनंतर निदर्शनात आल्यास उमेदवाराला सेवेतून तात्काळ सेवामुक्त करण्यात येईल. तसेच सेवा कालावधीमध्ये त्यास 2 हयात अपत्य दत्तक दिलेल्या अपत्यासह असून देखील तिसरे अपत्य झाल्यास त्याच्या सेवा समाप्त करण्यात येईल. हे लहान कुटुंबाचं नियम आहे. आता उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना आहे. तर बघा, हे सूचना व्यवस्थित या ठिकाणी रीड करून घ्यायचं आहे. अर्जदार महिला उमेदवार असणे आवश्यक आहे. विवाहित अथवा अविवाहित असा कोणताही भेद करण्यात आलेला नाही. तर बघा, तुम्ही विवाहित असेल किंवा अविवाहित असेल असं तुम्ही तुमच्या पद्धतीने, आता याच्यात काही बंधन नाही. तर तुम्ही अविवाहित असेल तरीसुद्धा तुम्ही ॲप्लिकेशन अप्लाय करू शकता. दुसरा मुद्दा, उमेदवारांनी अंगणवाडी पद भरतीकरिता आवश्यक अर्ज प्रकल्प कार्यालय गडचिरोली येथे कार्यालयीन वेळेत प्राप्त करून घ्यावेत व विहित मुदतीत सर्व दावे आणि त्यांच्या पुष्टार्थ सर्व आवश्यक कागदपत्रे प्रकल्प कार्यालयात सादर करावीत. प्रकल्प कार्यालयाकडे सादर करण्यात आलेल्या कागदपत्राची पोचपावती घ्यायची. तुम्ही अर्ज भरताना तुम्हाला पोचपावतीसुद्धा मिळेल, ती घ्यायची. तिसरा मुद्दा, अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंतच उमेदवारांना धारण केलेल्या शैक्षणिक पात्रता व प्राधान्य बाबतचे दावे ग्राह्य धरण्यात येतील. तसेच त्या दाव्याबाबतची कागदपत्रे अर्ज करण्याचे अंतिम दिनांकापर्यंत सादर करणे बंधनकारक आहे. अंतिम दिनांकानंतर केलेले दावे किंवा सादर केलेली कागदपत्रे यांचा विचार केला जाणार नाही. शैक्षणिक पात्रता पाहिली आपण. शैक्षणिक पात्रता काय असेल तर बघा, 12वी उत्तीर्ण असेल, D.Ed. B.Ed. झालं असेल, MSc झालं असेल, ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला किती गुण दिले जातील तेही मी व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड करून ठेवले. कशी निवड केली जाते, 12वी असेल तर किती टक्के असेल तर किती गुण दिले जातात, ग्रॅज्युएशन असेल तर किती गुण दिले जातात, पोस्ट ग्रॅज्युएशन पासआउट असेल तर किती गुण दिले जातात, MSc झालं असेल तर किती गुण दिले जातात, हा सर्व व्हिडिओ तयार करून मी या चॅनलवरती अपलोड करून ठेवले. तुम्ही तुमच्या घरी बसून तुमचं रिझल्ट चेक करू शकता की तुमची निवड होणार आहे किंवा नाही. तर तो व्हिडिओ तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तो व्हिडिओ तुम्हाला दिसेल आणि त्या ठिकाणी तो व्हिडिओ बघून घ्यायचं आहे की आपण ॲप्लिकेशन अप्लाय केले पण आपली निवड होईल का, ते आपले पर्सेंटेज आपण स्वतः आपल्या घरी बसून काढू शकतो. आता हे वयोमर्यादा आपण पाहिली सर्व. आता या ठिकाणी बघा, विधवा अनाथ मुली, शासकीय संस्थेत राहत असलेली की विधवा किंवा स्थानिक शासन अनुदानित संस्थेत राहत असलेली विधवा, इतर स्थानिक विधवा, 4 शासकीय संस्थेत राहत असलेल्या अनाथ मुली, स्थानिक 5 शासन अनुदानित संस्थेत राहत असलेल्या स्थानिक इत्यादी साठी अतिरिक्त गुणाकरिता प्राधान्य देण्यात आलेल्या आहे. पैकी अनुक्रमांक 1, 2, 3, 4, 5 करिता संबंधित जिल्ह्याचे महिला व बालविकास अधिकारी आणि अनुक्रमांक 3 करिता संबंधित तालुक्याचे गट विकास अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र आवश्यक राहील. 7वा मुद्दा, उमेदवारांच्या वयाच्या दाखल्याकरिता जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला ग्राह्य धरण्यात येईल. तर या ठिकाणी बघा, जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला ते वयाचं तुमचं त्या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार आहेत. तर याच्यापैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचं आहे. 7वा, उमेदवारांनी उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांच्याकडून प्राप्त केलेले जातीचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. तर तुमचं जातीचा दाखलासुद्धा तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्रासाठी अर्जासोबत प्राप्त परिशिष्ट उमेदवारांचे स्वतः भरून द्यायचे आहे. तर बघा, स्वतः या ठिकाणी हे दिलं असेल, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्रसुद्धा दिलं असेल ते तुम्ही स्वतः भरून द्यायचं आहे. आता हे भरपूर नियम आहे. जास्त व्हिडिओ लॉंग होत आहे त्याच्यामुळे मी शॉर्टमध्ये घेतो आहे. आणि तुम्हाला पूर्ण ही जाहिरात हवी असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन डाउनलोड करू शकतात किंवा महिला बालविकास विभाग गडचिरोली या वेबसाईटवरती जाऊनसुद्धा तुम्ही ही जाहिरात डाउनलोड करू शकतात. तर बघा, अंगणवाडी पदभरती संपूर्णतः शासन निर्णयाच्या आधारे कोणताही हस्तक्षेप विरहित तसेच पारदर्शकपणे होत आहे. त्यामुळे भरती करिता कोणताही ताफा ना बळी पडू नये. पदभरतीचे टप्पे बघा,
अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक काय असेल? आरंभिक दिनांक काय असेल? 5/2/2025 पासून हे अर्ज भरण्यास सुरुवात झाली आणि अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक काय असेल? 18/2/2025 पर्यंत हे अर्ज तुम्ही करू शकतात. खाली टीप बघा. अपवादात्मक परिस्थितीमध्ये वरील जाहिरातीमध्ये तसेच वेळापत्रकामध्ये बदल करण्याचे अधिकार बालविकास प्रकल्प अधिकारी प्रकल्प गडचिरोली यांच्याकडे असतील. याबाबत सर्व उमेदवारांनी यांची नोंद घेण्यात यावी. तसेच उमेदवारांना त्यांची शैक्षणिक अर्हतेनुसार महिला व बालविकास विभाग यांचे शासन निर्णय 30 जानेवारी 2025 नुसार गुणदान करण्यात येईल. तर बघा, 30 जानेवारीला जो जी आर आला होता त्याचाही व्हिडिओ मी तयार करून या चॅनलवरती अपलोड करून ठेवले. 200+ व्हिडिओ मी अंगणवाडीचे व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करून ठेवले. सर्व माहिती A to Z माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळेल. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. वेळोवेळी तुम्हाला सर्व व्हिडिओ बघता येणारे कोणते तुमचं जे मनात प्रश्न असेल ते सर्व व्हिडिओ 200+ व्हिडिओ या चॅनलवरती मी अपलोड करून ठेवले. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. अशीच नवनवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. महिला बालविकास विभाग प्रकल्प अधिकारी यांची सिग्नेचर आहे.